So this is the important point which please don't miss if you guys are riding from वडोदरा. आणि हा हायवे खूप छान आहे, ऑलमोस्ट 6 lanes, 3 इकडे 3 तिकडे. तो ॲज पर दी सजेशन वडोदरा, वासद, बगोदरा, लिंबडी, राजकोट, जुनागड अँड सोमनाथ. मी काय करते, मी जोरजोरात स्वतःशी गप्पा मारायला सुरुवात करते. ओके, म्हणजे आय टॉक टू माय सेल्फ, अदरवाइज आय स्टार्ट गोप्रो अँड देन आय टॉक टू यू गाईज. तुम्ही ती म्हण ऐकली आहे का, अंगापेक्षा भोंगा मोठा? हे पहा त्याचं उदाहरण. गुड मॉर्निंग एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल मूवी टेल्स. आम्ही आहोत आता बडोदरामध्ये आणि इथून आता आम्ही निघालो आहे सोमनाथला जायला. वसाड टोल नाकाला एक्झिट घेणार आहोत आम्ही NH48 वरून, आणि लेफ्ट घेऊन आम्ही सोमनाथच्या दिशेने निघणार आहोत. कुठून कसं जातोय ते तुम्हाला रस्त्यात कळेलच. सो स्टे ट्यून विथ मी. तुम्ही जर का माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी डिटेल्स. ठीक आहे, सी ऑन द रोड. आता वाजले सकाळचे 4:15, 4:30 पर्यंत खाली जाऊन बॅग वगैरे माउंट करून आम्ही इमिजिएटली 5 मिनिटात निघणार आहोत. लव यू गाईज. मोर्या, हर हर महादेव, जय श्रीराम. चला, वाजलेले आहेत 4:40. ट्रिप बीला मी 0 करते. ओके, चलो आम्ही निघतोय आता वडोदरावरून. अंदाजे 440 किलोमीटर्स टू गो. चलो, थँक्यू. चलो, बाय बाय वडोदरा सिटी. सी यू नेक्स्ट टाइम. सी यू अंटिल नेक्स्ट टाइम. खूप छान आहे, लवली प्लेस इट इज. NH48ला आम्ही आता जस्ट टच करणार आहोत. हे वसाड टोल नाका जो आहे ना, हे आम्हाला खूप चांगला माइलस्टोन मिळाला माझ्या एका फ्रेंडकडून. म्हणजे माझा फ्रेंड आहे जो गुजरातचाच आहे, ऑफिस कलिग, आणि त्याचा एक कझिन आहे जो राईड करत असतो. सो त्याने हे आम्हाला एक टीप दिली की वसाड टोल नाका, की ते कळतच नव्हतं की NH48 वरून जायचं की मधल्या कुठल्या रस्त्यातून जायचं आहे. इतके मल्टिपल रूट्स दाखवत होतो आम्हाला वडोदरावरून जेव्हा आम्ही ट्रेक करत होतो तेव्हा. सो इथून मग आम्ही बगोदरा ला जाऊ. म्हणजे तिथून आम्ही मग बगोदराचा मॅपमध्ये माइलस्टोन टाकू आणि मग तिथे जाऊ, आणि तिथून मग जुनागड होऊन सोमनाथ, असं म्हणजे राजकोट, जुनागड असं सगळं करत करत सोमनाथच्या दिशेने जाऊ. जस्ट 15 मिनटं लागली आम्हाला बाहेर पडायला सिटीमधून आणि NH48ला यायला. आणि आता हा सरळ रोड असेल टिल वसाड टोल नाका. आता हे वसाड आहे, वसद आहे, आय एम नॉट व्हेरी शुअर, बट प्लीज समजून घ्या. VASAD इज द स्पेलिंग ऑफ दिस टोल नाका. ओके, वी आर क्रॉसिंग वसाड टोल प्लाझा. क्रॉस करून पुढचा ब्रिज नाही घ्यायचा आहे आणि लेफ्टला एक्झिट घ्यायचं आहे बगोदरासाठी. ओके, चलो अभी नेक्स्ट स्टॉप बगोदरा. वासद टोल नाका क्रॉस केल्यावर इट्स वासद. ओके, सो आम्हाला राजकोट, आम्हाला हा लेफ्ट घेऊन बाहेर पडायचं आहे. ठीक आहे, सर्विस रोड आगे है. हे सगळे ट्रक्स दिसत आहेत जाताना, सो तेच असणार आहे. क्या हुआ? बराबर है, लुक्स बराबर है. देख उधर साइनेज भी है, राजकोट एंड वासद. Okay, so this is the important point which please don't miss if you guys are riding from Vadodara. हाँ, जरूरत नहीं है मुझे लगता है. उधर दिखाया भी था राजकोट, हम लोग को इसी रूट से जाना है. नहीं वो नहीं लेना, ये बराबर है. दिस इज करेक्ट. आम्ही आता बगोदराच्या दिशेने निघालोय. जिथून आम्ही एक्झिट घेतला वासाड टोलच्या पुढे, आम्ही जेव्हा लेफ्टला एक्झिट घेतला तिथून बगोदरा ऑलमोस्ट 100 किलोमीटरवर आहे. आणि हा हायवे खूप छान आहे, ऑलमोस्ट 6 lanes, 3 इकडे 3 तिकडे.
आणि आम्हाला काल गौरांच्या कझिनने सांगितलंच होतं की एकदम सुसाट तुम्ही पळवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे ह्या हायवेवर. अंधार आहे सध्या, त्यामुळे आम्ही कंट्रोलमध्येच गाडी चालवतोय. बट येस, एक्सिलेंट हायवे. जिथे जिथे फ्लायओव्हर्स वगैरे आहेत तिकडे स्ट्रीट लाईट पण आहे. पण सध्या तरी ऑक्स लाईटची मला गरज वाटत नाही आहे. पण तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. ओके, सो येस. आणि थंडी जबरदस्त आहे, जबरदस्त. मी काल राईसचे ग्लोव्ज घातले होते, पण ते सिटी राईड वगैरेसाठी ठीक आहे, चांगलेच ग्लोव्ज आहेत, इनफॅक्ट कम्फर्टेबल आहेत. पण हे माझ्याकडे रायडाचे ग्लोव्ज आहेत जे मला बरिंदर सरनी दिले होते. ह्याच्यातमध्ये फ्लीसचा एक लेअर आहे, रेन प्रूफ आहेत ना हे, म्हणून ह्याच्यामध्ये कुठेही मेश नाही आहे. सो थंडीसाठी सगळ्यात बेस्ट वाटतात मला हे. लडाख पण राईड मी पूर्ण ह्याच्यावरच कंप्लीट केली. सो येस, थंडी आहे, बघा हिअर वी कम. चलो, चला तुम्ही कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ मी गाईज, डोंट गो एनीवेअर. सी स्ट्रीट लाईट्स, असं थोड्या पाहिजे ना स्ट्रीट लाईट्स आहे, त्यामुळे काही गरज नाही आहे इथे ऑक्स लाईटची. नाईस. जय द्वारकाधीश टी स्टॉल. ओके, इथे हायवेवर जस्ट एक 50 किलोमीटर झालेत टोटल. आणि एक छोटा ब्रेक घेतला ह्या टोल नाक्यानंतर. ह्या बगोदरा हायवेवर हा पहिला टोल प्लाझा होता आणि इथे आहे, व्यवस्थित आहे जागा. सो चहा प्यायलो एक आणि आता इथून निघतोय. इज अ गुड स्टॉप फॉर ऑल द ट्रक ड्रायव्हर्स. दे नीड अ रेस्ट व्हाईल रायडिंग. सो 75 more kilometers टू गो टू रीच बगोदरा. तिथून मग आम्ही राजकोटच्या दिशेने जाऊ. चला, गणपती बाप्पा पुन्हा एकदा पाया पडतो. व्यवस्थित सुखरूप आमचा प्रवास होऊ देत. तुमच्या सगळ्यांचे विशेष पण तुमच्याबरोबर ठेवा. चला, लेट्स गो. नाईस. पान कॉर्नर अमूर पार्लर, बगोदरा स्ट्रीट. लेट्स गो. 5:41 निघून 1 तास झालेला आहे आम्हाला. ओके, आम्ही आता बगोदराला पोचलो आहे ऑलरेडी. म्हणजे जस्ट पुढून एक लेफ्ट घेतला की बगोदरा पण येईल आणि राजकोटसाठी पण रस्ता येईल. इथून लिंबडी आम्ही ॲड केलं मध्ये एक स्टॉप, का की आम्हाला गौरांच्या कझिनने सांगितलं होतं. आणि लिंबडी क्रॉस करून आम्ही राजकोटला जाणार आहोत, कारण की तिकडे अजून एक रस्ता आहे. जर का इथून मी डायरेक्टली सोमनाथ टाकलं ना तर एक वेगळा रस्ता पण आहे. बट इट सीम्स की हा रस्ता, हा जो आहे हा हायवे आहे, हा जास्त बेटर ऑप्शन आहे. सो आम्ही तसंच जाऊ. आणि राजकोटवरून मग आम्ही सोमनाथ टाकलं आहे. सो जुनागड मार्गे आम्ही सोमनाथपर्यंत पोहोचू. सो थोडाफार हा रस्ता असा दिसतो. माझ्या फ्रेंडकडून मी स्क्रीनशॉट मागवला होता. सो बेसिकली हा रस्ता, हा जो वरचा आहे, थोडा लॉंग डिस्टन्स वाटतो, पण दॅट्स द बेटर रूट, कारण की तो हायवेवरून जातो आहे. ठीक आहे. सो दिस इज द रूट विच वी हॅव नाव डिसाइडेड. सो ॲज पर दी सजेशन, वडोदरा, वासद, बगोदरा, लिंबडी, राजकोट, जुनागड अँड सोमनाथ. ओके, चलो गाईज. मस्त थंडी आहे, छान झोप पण येते मध्ये मध्ये, पण मस्त मजा येते. चला, लेट्स गो. ये लॉक कर दे अपेक्षा. तो अभी हम लोग बगोदरा के टोल के चाय या कुछ पीना है तो बता देना, ठीक है? उसके बाद चलो लेट्स गो. जस्ट पेट्रोल पंपवरून बाहेर पडलो आणि आता आम्हाला हा लेफ्ट घेऊन राजकोटच्या दिशेने जायचं आहे. राईट घेतला तर अहमदाबादला जाऊ. आता हळूहळू उजाडायला सुरुवात झालेली आहे. 7 वाजले तरी पण अजून उजाडलं नाही आहे. ऑलरेडी 7. आतापर्यंत आम्ही डिस्टन्स 125 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे आणि निघून आम्हाला 1-2 तास वगैरे झालेले आहेत. पेट्रोल भरलं आता इथे एका ठिकाणी.
पण हायवे हा जबरदस्त, म्हणजे हे जे 100 किलोमीटर आम्ही जे चालवलेत ना, खूप धमाल आली, खूप झोप येत होती. पण गाईज 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 प्लीज मला सांगा, तुम्ही झोप येत असेल गाडी चालवताना तर तुम्ही काय करता? म्हणजे अशा ठिकाणी आहे जिथे तुम्हाला थांबू नाही शकत, पण तुम्हाला गाडी चालवायची आहे, ओके, काही इलाज नाही आहे, असं काय करणार? तो मी काय करते, मी जोरजोरात स्वतःशी गप्पा मारायला सुरुवात करते, ओके. म्हणजे आय टॉक टू माय सेल्फ, अदरवाईज आय स्टार्ट गोप्रो अँड देन आय टॉक टू यू गाईज. किंवा ना मी जोरजोरात गाणी ऐकायला गाणी बोलायला सुरुवात करते. सॉरी, गाणी ऐकत नाही मी, कारण की गाणी ऐकली की मग माझं अजून हे होतं. त्यापेक्षा मी गाणी बडबड, म्हणजे उगाच कुठली पण गाणी म्हणायची. म्हणजे आता तर मी येताना म्हणत होती, कजरा रे तेरे का रे नाही ना, असं काहीतरी वियर्ड गाणी सुचतात आणि ती बोलते. मध्ये काहीतरी तर मी स्वतःला ओरडत होते, अरे शिल्पा झोपू नको, असं जोरजोरात किंचाळत होते मी. कसं पण मला ऐकायला कोण होतं, इथे कोणीच नाही आजूबाजूला. सो जोरजोरात किंचाळून मी स्वतःला जागा ठेवलेलं आहे. अगदीच नाईलाज झालं तर ऑफकोर्स वी हॅव टू स्टॉप अँड देन टेक चाय ब्रेक और पेट्रोल ब्रेक और एनिथिंग. पण जेव्हा अगदीच नाईलाज असतो आणि तुम्हाला गाडी चालवायची असते, तेव्हा असं काहीतरी उपाय करावा लागतो. आणि त्यात एवढी थंडी आहे ना, एकदम मज्जा येते. तुम्हाला सांगू की एवढी थंडी आहे, मला ना लहानपणीचं एक बडबड गीत आठवलं, ओके, तुम्हाला सांगते ते. एक मिनिट, हां, ओके. सॉरी वाजते थंडी, हात गारठले तेल गोठले, कितीही थंडी ओठही फुटले, अशा या थंडीत वळते बोबडी, वाजते थंडी. अशा काहीतरी जुनं काहीतरी असं आठवत. जेव्हा तुम्ही एकटे असता ना, कधीतरी ट्राय करा. म्हणजे राईडला तर आपण नेहमीच एकटेच असतो, पण जेव्हा काही तुम्ही असंच एकटे असाल ना, आणि जर का तुम्ही राईड करत नसाल ऑफकोर्स, तर जस्ट तुम्ही म्हणजे तुम्ही असं जस्ट लिव्ह युअर माइंड टू गो एनिवेअर. तुम्ही ना कुठेही जाल, म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या लाईफच्या फेजमध्ये जाल आणि काहीही विचार कराल आणि काहीही तुम्हाला आठवेल, काहीतरी वियर्ड काहीतरी आठवेल. म्हणजे माझ्या बाबतीत हे खूप होतं, असं काहीतरी वियर्ड काहीतरी आठवतं मला. म्हणजे अचानक मला ही बडबड गीत मला आठवलं, जी मी लहानपणी स्कूलमध्ये शाळेत असताना कुठल्या तरी कॉम्पिटिशनला, बडबड गीताच्या कॉम्पिटिशनला हे बडबड गीत पाठ करून म्हटलं होतं. एवढं या 4 लाईनच आठवतात सध्या, पण येस, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, अगदी लहानपणीची. प्रायमरी सेक्शनमध्ये वगैरे असेल मी कदाचित. चलो, आता राजकोट इथून जवळजवळ 150 किलोमीटरच्या आसपास, 120 दिसतंय, सॉरी 120 किलोमीटरच्या आसपास, आणि जवळजवळ 2 तास वगैरे लागणार आहेत आम्हाला इथे पोचायला. आणि त्यानंतर मग सोमनाथचा मॅप आम्ही टाकलेलाच आहे ऑलरेडी. मग तिथून पुढे सोमनाथ, आणि ते पण जुनागड होऊन जाऊ. थोडा असा फिरून जातो हा रूट, बट दिस इज द बेस्ट रूट, कारण की हा हायवे बेटर आहे. ओके 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 सॉरी, आता नजर लागली माझ्या बोलणं इथे. ठीक आहे, हा टोल रूट आहे. कसं अच्छा, बघा असं होतं ना. तुम्ही ती म्हण ऐकली आहे का, अंगापेक्षा भोंगा मोठा? हे पहा त्याचं उदाहरण. अंगापेक्षा लिटरली भोंगा खूप मोठा आहे हा. वजन नसेल जास्त म्हणून लोड केलंय, पण यस, इट लुक्स लाईक अंगापेक्षा भोंगा मोठा. आम्ही राजकोटच्या जवळ पोहोचत आहोत आता. वाजलेले आहेत 8:30, म्हणजे 8:35 टू बी प्रिसाईज. 244 किलोमीटर आम्ही आतापर्यंत कव्हर केलेलं आहे. रोड बऱ्यापैकी चांगलं. आता थोडं ते बगोदरावाला जो रोड होता हायवे, दॅट वॉज दी एक्सिलंट, म्हणजे मक्खन होता. त्यानंतरचे मग सगळे आता ठीक आहेत, म्हणजे ओके, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हणजे नॉट मक्खन, आय विल नॉट से मक्खन, बट रोड्स आर ओके. सो आम्ही आता 9-9:30च्या दरम्यान कुठेतरी ब्रेकफास्ट करायला थांबू, आणि मग तिथून चहा वगैरे क्विक ब्रेक घेऊन, म्हणजे दॅट विल बी अवर फर्स्ट अँड द लास्ट बिग ब्रेक. त्यानंतर आम्ही फक्त छोटे ब्रेक घेत जाणार आहोत, कारण की आम्हाला लवकरात लवकर सोमनाथला पोचायचं आहे. सोमनाथ इथे ज्योतिर्लिंग आहे. मी आणि अपेक्षा आम्ही ट्राय करतोय की जितके ज्योतिर्लिंग आम्हाला कव्हर करता येईल तेवढे आम्ही कव्हर करू. सो 12 ज्योतिर्लिंगांच्या लिस्टमध्ये सोमनाथ हे सगळ्यात प्रथम स्थानावर आहे, सोमनाथ ज्योतिर्लिंग. सो येस, महादेवाची कृपा होते आमच्यावर आणि तो आम्हाला त्याचं दर्शन घडवून घेतो आहे. अशीच कृपा सदैव होत राहू देत. महादेवा, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय भोलेनाथ.
ओके, अशी परिस्थिती गुजरातमध्ये पण आहे मुंबईसारखी. एस्पेशली जिथे टोल येतात ना, ती का कोण जाणे, पण प्रत्येक टोलच्या आधी आहे असा प्रकार का असतो मला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी बघितलंय मी, म्हणजे अगदी हायवेचे टोल वगळता. काय राजकोट सरळ, सोमनाथ सरळ. ओके, सीधा जाता ना. सोमनाथ 36 है ना, सॉरी राजकोट 36 है, आगे सोमनाथ 231 है. मतलब राजकोट हम लोग करेंगे ना खत्म, तो राजकोट में ब्रेकफास्ट के लिए रुकते हैं. हाँ, फिर उसके बाद 200 किलोमीटर ही रहेगा, तो फिर हाँ वहाँ पे ही थोड़ा वॉशरूम ब्रेक भी लेते हैं और ब्रेकफास्ट भी कर लेते हैं. हाँ हाँ हाँ, सिर्फ एक ब्रेक ले लेंगे 36 किलोमीटर के बाद. चलेगा. ओके. हाँ हाँ हाँ, राजकोट. राजकोट सिटी वगैरे आम्ही क्रॉस करतो. सिटीमध्ये गेलो नाही, पण त्याच्या आजूबाजूची जी सिटी आम्ही क्रॉस करतोय ना, आय थिंक गुंडल किंवा असं काय होतं मला वाटतं. इतक्या कंजेस्टेड सिटीज होत्या त्या, आणि रोड खराब आणि असं सगळं. उफ, म्हणजे टायरिंग होतं थोडंसं इथे. अजून आम्ही थांबलो नाही आहोत कुठेच. ब्रेकफास्टसाठी थांबायचा विचार केलेला अजूनपर्यंत योग नाही आला. इनफॅक्ट मी म्हणेन की अजूनपर्यंत चांगलं कुठलं रेस्टॉरंट मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे ट्रॅफिक एवढं दिसतं की आम्हाला असं वाटतं की इथे जर का आम्ही थोडा वेळ घेतला तर मग पुढे आम्हाला आणखीन ट्रॅफिक मिळत राहील. त्यामुळे आम्ही काही करून हे ट्रॅफिक क्रॉस करायचा विचार चालू आहे आमचं. सो दॅट, आता माहीत नाही ऑफिस आवर्स असेल त्यामुळे असेल कदाचित हे ट्रॅफिक, बट खूप ट्रॅफिक आहे इथे सध्या. आय थिंक गेले तासभर आम्ही असंच ड्राईव्ह करतो आहे. म्हणजे 8:45ला आम्ही असं विचार केला की अच्छा ठीक आहे, आता पुढे कुठलं चांगलं रेस्टॉरंट मिळालं की आम्ही थांबू. 9:45 आता झालेले आहेत. ना आम्हाला रेस्टॉरंट मिळालं आहे, ना आम्हाला चांगला रोड मिळाला आहे. ओके, फायनली आम्हाला एक ग्रँड मालधारी हॉटेल रेस्टॉरंट सापडलं आहे इकडे एक. आणि आता आमचं सकाळी निघाल्यापासून टोटल डिस्टन्स झालेलं आहे 302 किलोमीटर. 10 वाजलेत, ऑलमोस्ट 2 मिनटं आहेत अजून 10ला. येस, सो आम्ही 4:45ला निघालो. त्याच्यानंतर आता मोठा ब्रेक घेतो आहे. मध्ये थांबलो ऑफकोर्स 1-2 वेळा, पण पेट्रोल आणि तसं सगळं. आता पुढचा पण रस्ता माहीत नाही कसा असणार आहे. सो लेट्स सी. खूप ट्रॅफिक होतं, पण इथे खूप ट्रॅफिक होतं. आम्ही निघालो इथून आता ब्रेकफास्ट करून. 11 वाजलेले आहेत एक्झॅक्टली. आणि 172 किलोमीटर्स टू गो. ॲज पर द मॅप इट शोईंग 3 hours 12 minutes. There might be few congestions in Junagadh and other cities. So let's hope for the good ride now. क्या हुआ? बैग मेरा? अच्छा, ठीक है. वैसे तो गिरेगा नहीं. राजकोटपासून जुनागडपर्यंत भरपूर ट्रॅफिक मिळालं आम्हाला, पण त्याच्यानंतर आम्हाला खूप छान रोड मिळाला. क्लिअर असा हायवे होता, एक रिंग रोड, पण बॅटरी नव्हती गोप्रोमध्ये त्यामुळे मिस केलं शूट करणं. बट येस, आफ्टर दॅट इट्स स्मूथ. इथून सोमनाथ जवळजवळ 75 किलोमीटरवर आहे. अंदाजे 1 तास दाखवते, 1 तास 15 मिनटं वगैरे आम्हाला पोचायला. सो 2-2:30पर्यंत आम्ही आरामात पोचू सोमनाथमध्ये. ठीक आहे, चलो स्टे ट्यून. किती छान आहे हा रस्ता. आम्ही ना माइलस्टोन शोधतोय असा वाला, ज्याच्यामध्ये सोमनाथचं डिस्टन्स दिलेलं असेल, आणि आम्ही तिथे फोटो काढणार आहोत. पण हा रोड किती सुंदर आहे. मला राहवलंच नाही, आणि मग मी गोप्रो ऑन केलं. मस्त. आम्ही पोचलो आहोत सोमनाथला. इथून 1 किलोमीटरवर मंदिर आहे.
आणि खूप सुंदर आमचा प्रवास झाला. त्यासाठी भोलेनाथ थँक्यू सो मच. .472 किलोमीटर जवळजवळ आम्ही जिथून सुरू केलं वडोदरावरून तिथून हे डिस्टन्स आहे. सकाळी आम्ही 4:45ला सुरुवात केली होती आणि आता वाजलेले आहे 2:20. इथे एक फोटो काढणार आम्ही मंदिराच्या ह्याच्यासमोर, बोर्डसमोर, आणि मग पुढे जाऊ. एंट्रन्स आहे मंदिराकडे जायचं. यहाँ पे निकालना है? हाँ, मैं तो ये ले लिया मैंने, इस पे चालू है. सोमनाथ ट्रस्ट आपનું स्वागत કરે છે. थँक्यू. आम्ही इथे ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये बुकिंग केलं आहे. सो इथून 500 मीटरवर आहे फक्त मंदिर, त्यामुळे इट विल बी अ वॉकिंग डिस्टन्स फॉर अस. हॅलो. सो हिअर वी आर इन सोमनाथ. फटाफट आम्हाला रूम मिळाली. आम्ही चेंज वगैरे करून फ्रेश होऊन आता दर्शनासाठी निघत आहोत. खूप जवळ आहे इथून टेम्पल. आम्ही संस्थानाचं जे म्हणजे जी व्यवस्था असते राहण्याची तिथेच आम्ही बुक केलं आहे. ट्रस्टच्या अंडर आहे आम्ही जिथे राहतोय ते. आणि इट्स डिसेंट, इट्स क्वाईट डिसेंट. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. सीझनप्रमाणे त्यांचे रेट चेंज होत असतील. सो यस, AC आहे विच इज वर्किंग. आम्ही आता निघतो, मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग आपण भेटू. ओके, स्टे ट्यून. सर्वप्रथम आम्ही जुन्या सोमनाथ मंदिराला भेट दिली. गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात वसलेलं हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. पौराणिक कथेनुसार चंद्रदेवांना दक्ष प्रजापतीचा शाप लागला होता. या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे भगवान शंकराची तपस्या केली आणि इथेच शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या ठिकाणाला सोमनाथ असं नाव पडलं आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. अनेक वेळा उद्ध्वस्त होऊनही हे मंदिर पुन्हा उभं राहिलं. 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आणि स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने या मंदिराच्या पुनर्निर्माणात मोठं योगदान दिलं. आजचं भव्य मंदिर 1951 साली उद्घाटित झालं. मनोभावे दर्शन आणि अभिषेक करून आम्ही रिक्षाने निघालो पुढच्या ठिकाणांकडे. पहिला स्टॉप त्रिवेणी संगम. हिरण्य, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम. खूपच शांत आणि पवित्र जागा. इथे आम्ही सीगल्सना खायला देखील दिलं. त्यानंतर गेलो गीता मंदिरात. भगवद्गीतेला समर्पित सुंदर मंदिर. भिंतीवर कोरलेले श्लोक, पूर्ण शांतता आणि वेगळीच ऊर्जा. पुढचा स्टॉप होता चंद्रभागा महाकाली शक्तीपीठ. मान्यतेनुसार देवी सतीच्या देहाचा भाग इथे पडला होता. त्यामुळे हे ठिकाण देवी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. येथे देवीची उपासना, पूजन आणि नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आता अंधार पडायला लागला होता. इथलं दर्शन आटपून लगेच जवळच असलेल्या राम मंदिरात गेलो. हे मंदिर भगवान श्री रामांना समर्पित आहे. सोमनाथ दर्शनानंतर येथे भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देतात. साधी पण प्रसन्न रचना, शांत वातावरण आणि नियमित आरती यासाठी हे मंदिर ओळखले जाते. राम नाम जप खूप प्रभावशाली जप आहे. त्यामुळे येथे आलात तर 4 ओळी लिहायला अजिबात विसरू नका. दिवसाच्या शेवटी आम्ही सोमनाथच्या नव्या भव्य मंदिराचे दर्शन घेतले. गर्दी खूप होती आणि मोबाईल नसल्यामुळे काही शूट करू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वारकेला निघण्याआधी बाणगंगा या पवित्र स्थळीही भेट दिली. तर कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा हा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉग मध्ये आपण सोमनाथ ते द्वारकाचा प्रवास पाहू. ठीक आहे, स्टे ट्यून विथ मी गाईज. लव्ह यू ऑल.